भावेविन भक्ती भक्तिविन मुक्ती बळेविन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिनसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवन्या गोणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. भावेविन भक्ती भक्तिविन मुक्ती बळेविन शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनसी वाया. सायास करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कवन्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाचे वाचन व गायन आम्ही सर्वजण अत्यंत आनंदाने करीत असतो. हरिपाठ मुखाने म्हणताना खरोखरच आनंद होतो, पण जर आपण सर्वसामान्यांना हरिपाठानंतर त्याचा अर्थ विचारला तर आपल्याला त्यांच्याकडून समाधानकारक असे उत्तर मिळणार नाही. भक्ती करा, भक्तीने मुक्ती मिळते असे सांगणारे अनेक मिळतात, परंतु भक्ती म्हणजे नेमके काय असे जर आपण कोणाला विचारले तर निश्चित उत्तर मिळत नाही. वरील अभंगात माऊली जो उपदेश करतात त्याचा मतितार्थ आपण थोडक्यात बघू. प्रथम चरणात माऊली सांगतात, भावेविन भक्ती भक्तिविन मुक्ती बळेविन शक्ती बोलू नये. भाव असेल, प्रेम असेल, श्रद्धा असेल, विश्वास असेल तरच भक्ती घडेल. भावाशिवाय भक्ती घडणार नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती मिळणार नाही. अंगी बळ नसताना व्यर्थ शक्तीच्या ताकदीच्या गप्पा मारू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित म्हणजे देव चटकन झटपट कसा प्राप्त होईल याचे उत्तर माऊली पुढील चरणात सांगतात. चित्त शांत ठेव, व्यर्थ भटकण्यात काहीही अर्थ नाही. तू विनाकारण शिनू नकोस, दमू नको. ज्या संसारामध्ये तू रात्रंदिवस काबाड कष्ट करतो त्यातून नरदेहाचे सार्थक होण्यासारखे काहीही निष्पन्न होणार नाही. मात्र हे जीवन कृतार्थ करणाऱ्या हरीचे भजन तू का करीत नाहीस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनामाचा जप केला म्हणजे हा जो आसार संसार मागे लागलेला आहे त्या संसाराचे प्रपंचाचे मायावी पाश आपोआप तुटतील. वरील अभंगात भक्तीचे महात्म्य सांगितले आहे, मात्र ती भक्ती भावा वाचून किंवा भावेविन व्यर्थ आहे असा अर्थ संकेताने निघतो. तर यात भाव आणि भक्ती यांचा जन्य म्हणजे जनक असा संबंध आहे, म्हणजे भक्तीची उत्पत्ती भावातून होते. याकरिता प्रथम आपल्याला भाव म्हणजे काय, त्याचे स्वरूप कोणते हे शोधले पाहिजे. या ठिकाणी भाव या शब्दाचा श्रद्धा, प्रेम, विश्वास, जिव्हाळा असा अर्थ निघतो. कारण कोणतीही गोष्ट माणसाने करायची ठरविल्यास प्रथम त्याला त्याबाबत स्वतःचा विश्वास निर्माण करावा लागतो आणि ते कार्य अत्यंत प्रेमाने जिव्हाळ्याने जेव्हा तो करतो तेव्हा त्यात तो यशस्वी होतो. तर या ठिकाणी भाव या शब्दाच्या गर्भात प्रेम हा अर्थ ठेवून माऊली भक्ती करण्यास सांगते. जर कोणत्याही क्रियेमध्ये प्रेम नसेल तर ती क्रिया यशस्वी होऊ शकत नाही. याबाबत एकनाथ महाराज एके ठिकाणी सांगतात, प्रेमेविन ध्यान पूजन प्रेमेविन श्रवण कीर्तन वृथा जान नृपनाथा. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचुनी काय. प्रभू प्राप्तीकरता केल्या जाणाऱ्या श्रवण, मनन, पूजा, ध्यान इत्यादी ज्या क्रिया आहेत त्या निष्काम भावनेने केल्या गेल्या तरच त्यांचा भक्तीमध्ये समावेश होतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, देवापायी नाही भाव भक्ती वरी वरी वाव. समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. ज्या क्रियेस प्रेमाची जोड नसेल ती क्रिया भक्ती मानली जात नाही. शून्यास जशी स्वतंत्र किंमत नाही तसेच अंतःकरणात शुद्ध प्रेम नसेल तर कोणतीही क्रिया प्रभूच्या भक्तीत मोडत नाही. मात्र शुद्ध भावाने कोणतीही क्रिया केली तर ती भक्तीतच मोडते. वरील विवेचनावरून प्रत्येक क्रियेस प्रेमाची श्रद्धेची जोड असावी लागते. एवढेच नव्हे तर प्रेमातूनच भक्तीचा उदय होतो असे म्हणणे वावगे होणार नाही. तसे पाहिले तर परमात्मा प्रेमस्वरूप आहे, आत्मा त्याचा अंश आहे आणि प्रभुप्राप्तीचा मार्गही प्रेमच आहे. एका महापुरुषाने म्हटले आहे, जिन प्रेम कियो तिनही प्रभू पायो. तसे पाहिले तर भाव किंवा प्रेम याचे यथार्थ स्वरूप वर्णन करणे अत्यंत कठीण आहे. प्रेम हे बोलून दाखविता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, प्रेम न ये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे.
असे शुद्ध प्रेम प्रभू आणि भक्त, गुरु आणि शिष्य यांच्यात असेल तर त्या ठिकाणी काही एक तक्रार असत नाही. खरा भक्त शिष्य हा हरी इच्छेत म्हणजेच गुरु इच्छेत आपली इच्छा विलीन करून टाकतो. त्याला स्वइच्छा असत नाही, कारण त्याने आपल्या भाग्याची दोरी त्या प्रभूच्या व प्रभुरूप गुरुच्या हाती दिलेली असते. यावरून त्याचा आपल्या गुरुवर प्रभूवर पूर्ण विश्वास आहे असे दिसून येते. उदाहरणार्थ, महाभारतात युद्धप्रसंगी पितामह भीष्माचार्यांनी पांडवांना मारण्याची प्रतिज्ञा केली असे समजल्यावर सुद्धा अर्जुन निश्चिंत राहिला. मात्र एका गोष्टीची त्याने खात्री करून घेतली, ती अशी की काय ही प्रतिज्ञा श्रीकृष्णाला समजली असेल तर मला काळजी करण्याचे कारण नाही. हे सर्व गुरुकृपेचे आणि विश्वासाचे फळ आहे. तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज प्रथम चरणात म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव म्हणजे काय हे पाहिल्यानंतर भक्ती म्हणजे काय ते बघू. श्री शंकराचार्य म्हणतात, मोक्षप्राप्तीच्या साधन सामुग्रीत भक्ती श्रेष्ठ आहे. अनन्य भावाने आत्मस्वरूपाचे अनुसंधान असणे याला भक्ती म्हणतात. संत श्रेष्ठ नाथ महाराजांच्या मते भगवंत प्राप्तीच्या उद्देशाने केली जाणारी जी जी क्रिया तिला भक्ती म्हणतात. श्री व्यासांच्या मते एकाग्र चित्ताने निरातिशय प्रेमाने युक्त होऊन प्रभूची पूजा करणे म्हणजे भक्ती. वरील विवेचनावरून भक्ती म्हणजे काय हे थोडक्यात बघितल्यानंतर भक्तीचे प्रकार समजून घेऊ. नारद महर्षींच्या दृष्टीने भक्तीचे 11 प्रकार आहेत. वैष्णव भक्ती दर्शनात भक्तीचे 5 प्रकार सांगितले आहेत. शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य. श्रीराम भक्त श्री तुलसीदासजी महाराज कृत रामचरित मानसमध्ये श्रीराम प्रभू आपली प्रिय भक्त माता शबरीस 9विधा भक्ती सांगतात. सत्संग, सद्गुरू सेवा, कपट त्यागून हरिगुण गायनात प्रेम असणे, देवांपेक्षा संतांना अधिक मान देणे, हे सर्व संसार राममय समजणे. यातील 7व्या भक्तीच्या प्रकारास म्हणतात सप्तम सब मोही मय जग देखा, मो तय अधिक संत करी लेखा. अर्थात सर्व संसार राममय पाहणे आणि संतांना माझ्यापेक्षा म्हणजे श्रीरामापेक्षा अधिक मानणे ही 7वी भक्ती श्रीराम शबरीस सांगतात. 8व्या भक्तीत म्हणतात जे मिळेल त्याच्यात संतोष मानणे व स्वप्नात देखील दुसऱ्याचे दोष पाहू नये. आणि 9व्या भक्तीला म्हणतात निष्कपट स्वभाव आणि मनात माझ्यावर विश्वास ठेवणे. तसेच भक्तश्रेष्ठ प्रल्हादाने भक्तीचे पुढील 9 प्रकार वर्णिले आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण म्हणजे अखंड चिंतन, पादसेवन, अर्चन, नमस्कार म्हणजे वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. याप्रमाणे भक्तीचे अनेक प्रकार असले तरी ती परा व अपरा अशी दुविधा आहे. पराभक्ती एकच असून अपराभक्तीचे वर सांगितलेले 9 प्रकार आहेत. पराभक्तीला पराविद्यासुद्धा म्हणतात. याबाबत एक कथा अशी की एकदा अंगिरस महर्षीकडे शौनक मुनी हातात समिधा घेऊन आले व त्यांनी अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणाने प्रार्थना केली की किस्मिन्नु भवतो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति. अर्थात हे भगवान, कशाला उत्तम प्रकारे जाणले असता सर्व काही जाणले जाते. आचार्य अंगिरस महर्षींनी शौनक मुनींना परमतत्वाचा अधिकारी समजून प्रसन्न चित्ताने परा आणि अपरा या दोन्ही विद्यांचा उपदेश केला. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद तशीच वेदांगे, शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिष ह्या सर्व गोष्टी अपराविद्यात येतात. तदनंतर पराविद्येचा उपदेश करताना मुंडकोपनिषदामध्ये म्हटले आहे की अथ परायया तदक्षरमधिगम्यते. अर्थात जिच्या योगाने अविनाशी परमतत्व जाणले जाते तिला पराविद्या असे म्हणतात. तिलाच अध्यात्मविद्या, ब्रह्मविद्या, राजविद्या व उपनिषद विद्या म्हणतात. पराभक्तीचे खरे स्वरूप हे प्रेम आहे. ते प्रेम गुणातीत, स्वार्थशून्य, प्रतिक्षणी वाढणारे, विच्छेदरहित, सूक्ष्माहून सूक्ष्मतर आणि अनुभव स्वरूप आहे. ते प्रेम करून प्रेमी त्या प्रेमालाच पाहतो, तेच ऐकतो, त्याचेच वर्णन करतो आणि त्याचे चिंतन करतो. भगवंताविषयी असे जे प्रेम असते त्याला पराभक्ती म्हणतात. वरील विवेचनावरून असे दिसून येते की प्रेम हेच भक्तीचे उगमस्थान आहे
म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भावे विना भक्ती. येथे भाव हा शुद्ध प्रेम याच अर्थाने योग्य ठरतो. म्हणजे प्रेमाशिवाय भक्ती नाही व अशी भक्ती सर्वश्रेष्ठ पराभक्ती होय. ही भक्ती किंवा पराविद्या, अध्यात्मविद्या ही सद्गुरूपासूनच प्राप्त होते. म्हणून जाणतेने गुरु भजिजे असे म्हटले आहे. भक्तीचा विचार केल्यानंतर माऊली म्हणतात, भक्ती विना मुक्ती. तर मुक्ती म्हणजे काय ते पाहू. मुक्ती म्हणजे मोक्ष. जीव सर्व संसार बंधनातून मुक्त होतो, हे भक्तीचे फळ आहे. मोक्ष ज्ञानाने की भक्तीने प्राप्त होतो, हा वाद अनादिकालापासून चालत आला आहे. निर्गुण उपासक ज्ञानाने मोक्ष मिळवितो असे मानतात व सगुण उपासक भक्तीने मोक्षप्राप्ती मानतात. मात्र ज्याची देवाच्या व गुरूच्या ठिकाणी पराभक्ती आहे, त्याच्याच हृदयात हे ज्ञान प्रकाशित होते. ज्ञानाने मोक्ष हे जितके खरे, तितकेच भक्तीने ज्ञान हेही खरे आहे. हा वाद निरर्थक असून मोक्षप्राप्तीकरता ज्ञानाची आवश्यकता आहे असे जरी मानले, तरी हे ज्ञान केवळ भक्तीतूनच निर्माण होते आणि भक्ती ही भावानेच प्रेमानेच उत्पन्न होते, हे त्रिकालबाधित सत्य आहे. वरील विवेचनावरून थोडक्यात आणि सरळ भाषेत सांगायचे झाल्यास, मनुष्याच्या अंतरी भगवंताविषयी व गुरुविषयी खरे प्रेम, निष्काम प्रेम, निस्वार्थ प्रेम उत्पन्न झाल्याशिवाय भक्ती उपजत नाही व भक्ती वाचून ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. बळेविना शक्ती बोलू नये. अंगी काही एक बळ नसताना शक्तीच्या गोष्टी बोलू नये, अशा वल्गना वृथा होतात. या चरणातही माऊलींना हेच सांगायचे आहे की भाव असेल तरच भक्ती. भक्तीशिवाय मुक्ती प्राप्त होते असे बोलू नये, ते बोलणेही व्यर्थ होते. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवंत शिनसी वाया. थोडीशी भक्ती केल्याबरोबर देव कसा प्रसन्न होईल, त्यासाठी स्वस्थ रहा व हरिभजन करा. पुढील चरणात माऊली म्हणतात, सायास करिसी प्रपंच देणेनशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. तू प्रपंचात रात्रंदिवस अविश्रांत परिश्रम घेतो, परंतु हरीचे भजन मात्र करीत नाही. ते का बरे? तशी तुला बुद्धी का होऊ नये? याबद्दल माऊली म्हणते, मोहमायेने जीव व्यापल्यामुळे त्याची अशी प्रवृत्ती झाली आहे. याबाबत संत कबीर महाराज म्हणतात, मोह माया सबो जग खोया, यह भरम कहो कित जाई. तरीसुद्धा या प्रपंचाच्या व्यापातून सुटण्याचा एकमेव उपाय आहे, तो म्हणजे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हा संसारी जीव अनादिकालापासून प्रपंचात गुरफटत आला आहे. याने अनेक साधने करूनही याची सुटका झालेली नाही. याकरिता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तू इतर साधनांच्या भानगडीत न पडता केवळ हरिजप कर. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून किंवा संसारातून सुटण्याकरता हरिभक्ती हेच सुलभ साधन आहे. जय हरी.